आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सोमवारी आहे वैशाख पौर्णिमा आणि आपल्याला या पौर्णिमेला आपल्या उंबरठ्याजवळ एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू जर तुम्ही पौर्णिमे दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ ठेवली तर याचा आपल्याला चांगला लाभ होऊ शकतो. पौर्णिमा ही तिथी अतिशय महत्त्वाची तिथी समजली जाते. या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची भक्तिभावाने सेवा केल्यास आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव राहतो. आणि ही वस्तू जेव्हा आपण पौर्णिमे दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्याचबरोबर जर आपल्या घरावर काही नजर दोष झालेले असतील किंवा काही बाधा झालेल्या असतील त्या दूर होतात आणि आपली प्रगती जी आहे जी खूप दिवसांपासून थांबलेली आहे, आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये निश्चित आपली प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही. बघा, घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही, तर त्या घरामध्ये सुख समृद्धी असणे, त्याचबरोबर एकमेकांमध्ये प्रेमभावना असणे, लहानांनी मोठ्यांचं ऐकणे, उलटसुलट न बोलणे, त्या घरामधलं वातावरण आनंदमयी असणे हे देखील घरामध्ये लक्ष्मी नांदण्याचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे पैसा महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपलं कौटुंबिक सुख जे आहे ते देखील महत्त्वाचं असतं. घरातील वातावरण चांगलं असणं, आनंदी असणे, खेळतं असणे, सगळ्यांनी हसत खेळत असणे हे देखील घरामध्ये लक्ष्मी नांदण्याचंच प्रतीक असतं. त्यामुळे ही वस्तू तुम्ही अवश्य तुमच्या उंबऱ्याजवळ ठेवा. बाकी तुम्ही काहीही उपाय करू नका, पण ही एक वस्तू फक्त तुम्ही उंबरठ्याजवळ ठेवा. याचे अनेक तुम्हाला लाभ जे आहेत ते मिळणार आहेत. कारण ज्या त्या तिथीचं महत्त्व हे खूप असतं. आपल्याला जर असे उपाय आपण अशा शुभतिथींदिवशी, महत्त्वाच्या तिथी दिवशी केले तर भविष्यामध्ये याचे आपल्याला निश्चितच अनेक फायदे होत असतात. त्यामुळे बघा, भविष्य काळामध्ये आपल्या कामामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये किंवा शत्रूंचा त्रास होऊ नये, आर्थिक समस्या येऊ नये, मुलांना त्रास होऊ नये, मुलांच्या शिक्षणात, नोकरीमध्ये त्यांना त्रास होऊ नये, त्याचबरोबर आपल्या पतीची भरभरून प्रगती व्हावी यासाठी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवायची आहे. आता बघूयात की आपल्याला पौर्णिमे दिवशी हा उपाय कसा करायचा आहे. तर सोमवारी पौर्णिमा आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करून अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून, त्याचबरोबर गोमूत्र थोडंसं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अशा पाण्याने स्नान करायचे आहे. उंबरठा आपला स्वच्छ करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी शिंपडून किंवा गोमूत्र शिंपडून तुम्ही उंबरठा स्वच्छ करून घ्या. त्यावर हळदीचे लेपन अवश्य करा. पौर्णिमे दिवशी जर आपण हळदीचे लेपन उंबरठ्याला केलं तर आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा जो प्रभाव असतो तो कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे बघा, पौर्णिमेला फक्त तुम्ही हळदीचं लेपन जे आहे ते अवश्य करत चला. याने अनेक लाभ तुम्हाला होतात. आर्थिक प्रगती देखील आपली चांगली होते. आता अशा प्रकारे हळदीचे लेपन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये थोडीशी हळद पण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता हळदीचं स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर, आपण दारातून प्रवेश करत असताना आपल्या उजव्या बाजूला येईल अशा पद्धतीने काढायचं आहे. हळदीचं स्वस्तिक काढत असताना 4 बिंदू द्या आणि 2 उभ्या रेषा द्यायला विसरू नका. आता बाजूला तुम्ही काढू शकत नसाल तर तुमच्या मुख्य दरवाजावर तरी तुम्ही हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आता जो उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन अवश्य करून घ्या आणि जे कुंकू आहे आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, तर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला या कुंकवाने छोट्या छोट्या 8 रेषा काढून घ्यायच्या आहेत. आणि बघा, या 8 रेषा म्हणजेच काय तर अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून या आपल्या उंबरठ्यावर काढायच्या आहेत. हात जोडून अष्टलक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आता हे झाल्यानंतर उंबरठ्याला पण हळद कुंकू लावून घ्या
आता आपल्याला काय करायचं आहे, कणकेचा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे. चौमुखी दिवा बनवत असताना पिठामध्ये मीठ न टाकता फक्त हळद टाका आणि असा दिवा चौकोनी आकाराचा तुम्ही बनवून घेऊ शकता. किंवा कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही, एखादी मातीची पणती तुम्ही घ्या आणि त्यामध्ये 4 दिशेला 4 आपल्याला अशा कापसाच्या वाती टाकायच्यात आणि अशा प्रकारे आपल्याला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. एक डिश घ्या घरामधली, त्या डिशवर एक कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढताना 4 बिंदू द्या, बाजूच्या उभ्या 2 रेषा द्या. त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावर हळद कुंकू वाहून घ्या. आता त्यावर हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल टाका किंवा मग तुम्ही यामध्ये तूप वापरू शकता. आता हा जो दिवा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर न्यायचा आहे. आपण घरामध्ये प्रवेश करत असताना आपली जी उजवी बाजू असते त्या बाजूला तुम्हाला उंबरठ्याजवळ हा दिवा जो आहे चौमुखी दिवा तो ठेवायचा आहे. तिथेच तो प्रज्वलित करायचा आहे आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्या आणि त्याचबरोबर 5 धणे असतात तर ते मोजून आपल्याला घ्यायचे आहेत. किडलेले धणे घेऊ नका. तर असे 5 धणे टाकायचे आहे आणि चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी यामध्ये टाकायची आहे. माता लक्ष्मीचं, अष्टलक्ष्मीचं स्मरण आपल्याला करायचं आहे. तिथे बसून धूपदीप दाखवायचा आहे दिव्याला, उंबरठ्याला आणि स्मरण करून आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरामध्ये जे अलक्ष्मी आहे तर ती दूर जाऊन माता लक्ष्मी तू माझ्या घरामध्ये प्रवेश कर. ज्या काही अडचणी, समस्या माझ्या घरावर आहेत तर त्या सगळ्या दूर कर. नजरबाधा ज्या आहेत त्या सगळ्या दूर कर. पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे चौमुखी दिवा लावल्याने आपल्या घराला संरक्षण कवच निर्माण होत असतो. म्हणजे आपल्या घराला 4ही बाजूने ज्या 4 दिशा आहेत त्या 4ही बाजूने आपल्या घराला संरक्षण देण्याचं काम या दिव्यामुळे होत असतं. जी काही बाधा किंवा नजरदोष कोणत्याही दिशेपासून आलेले असू द्यात तर ती या उपायाने, या दिव्यामुळे दूर होते. त्यामुळे आपल्याला चौमुखी दिवा पौर्णिमे दिवशी लावायचा आहे. तुम्ही सकाळी लावला तरी चालेल किंवा पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी लावला तरीही चालेल. सकाळी लावलेला असेल तर संध्याकाळी पण दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाकून तो प्रज्वलित करा. असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे सोमवारी वैशाख पौर्णिमेला. दुसऱ्या दिवशी हा दिवा आणि जे तांदूळ आहेत ते पाण्यात विसर्जित करा किंवा मग गाईला खाऊ घाला. याशिवाय सोमवारी वैशाख पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावा. लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन आणि त्याचबरोबर लवंगार्चन पण करू शकता. म्हणजे लवंगा ज्या आहेत त्यांचं तुम्ही अर्चन करायचे किंवा त्या अर्पण करायच्या आहेत. तर नक्कीच तुम्ही हा उपाय सोमवारी येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला करा आणि दर पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय करत असाल तर नक्कीच तुमचे अशक्य कामं देखील शक्य होतात. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट, समस्या, अडचणी येत नाहीत आणि आलेल्या जरी असतील तरी त्या नक्कीच दूर होतात. त्यामुळे नक्की हा उपाय जो आहे तो येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला सोमवारी करा.